नमस्कार, आपली बातमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। भारतीय जनता पक्ष हा असा एकमेव पक्ष आहे जो भविष्यामध्ये गुंतवणूक करतो आणि पुढील पिढी तयार करतो। माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे नागपूर येथे इमारतीचे भूमिपूजन कार्यक्रमातून संभाषण। मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षामध्ये नेहमीच कार्यकर्ते आणि नेते घडवण्याचा विचार होतो। मी असेन, दादा असतील, आम्हालाही कोणीतरी कधीतरी घडवलं, संधी दिली, पुढे आणलं। आम्ही पण अगदी जमिनीवर काम करणारे, बूथचं काम करणारे, वॉर्डाचं काम करणारे कार्यकर्ते होतो। पण भारतीय जनता पक्षामध्ये कार्यकर्त्याला त्याची क्षमता बघून, त्याची कार्य करण्याची तडफ बघून वेगवेगळ्या वेळी संधी दिली जाते। आणि मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टी एकमेव अशी पार्टी आहे की जी पार्टी भविष्यामध्ये गुंतवणूक करते, पुढची पिढी तयार करत असते। माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्रदादा चव्हाण यांनी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत इन्फ्रास्ट्रक्चर बद्दल काय म्हटलं ते ऐकूया। राज्यामध्ये सुद्धा आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाचं महायुतीचं सरकार आहे, त्यामुळे एक विचाराचं असणारं सरकार हे सर्व ठिकाणी येणं, मग त्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पण येणं हे अत्यंत गरजेचं आहे। डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातून सुद्धा अत्यंत गरजेचं आहे। आणि जे धोरणात्मक निर्णय घ्यायचे असतात त्यासाठी सुद्धा एक विचाराचं सरकार असणं हे अत्यंत गरजेचं आहे। आणि त्यामुळे या तिन्ही ठिकाणी एक विचाराचं सरकार येणं हे जनतेच्या सोयीचं आणि फायद्याचं आहे। त्यामुळे डेव्हलपमेंटचं सरकार आलं पाहिजे। तुम्ही निवडून द्या। आजपर्यंत ज्या पद्धतीने डेव्हलपमेंट झाली आहे, इन्फ्रास्ट्रक्चर असेल, शेती विषयक असेल किंवा प्रत्येक क्षेत्रामध्ये ती झालेली आहे, त्याला अधिक गती देण्याचं काम यानंतरच्या काळात होऊ शकतं। मिसिंग लिंक प्रकल्पाच्या पाहणी करताना माध्यमांशी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी काय संवाद साधला ते ऐकूया। आज आपल्या सर्व अधिकाऱ्यांसोबत मिसिंग लिंकची पाहणी करण्याकरता या ठिकाणी आलो आहोत। मिसिंग लिंक हा प्रोजेक्ट एक इंजिनिअरिंग मार्वल आहे आणि विशेषतः मुंबई आणि पुण्याला अधिक जवळ आणण्याचं काम या मिसिंग लिंकमुळे होणार आहे। दोन याचे महत्त्वाचे फायदे आहेत। एकीकडे 6 किलोमीटरने अंतर तर कमी होणारच आहे, पण ट्रॅव्हल टाइम जो आहे हा जवळपास अर्ध्या तासाने कमी होणार आहे। आपण बघतो की हा जो घाटाचा सगळा भाग आहे, मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर जो काही जाम कधी होतो त्या जाम करता हाच भाग कारणीभूत आहे। आणि आता हा सगळा घाटाचा भागच निघून जाणार आहे, त्यामुळे अतिशय मला असं वाटतं सीमलेस ट्रॅफिक मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर या मिसिंग लिंकमुळे तयार होणार आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या दूरदृष्टीमुळेच महाराष्ट्र लोड शेडिंग मुक्त झाला आहे, माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्रदादा चव्हाण यांनी सांगितले। पूर्णच्या पूर्ण महाराष्ट्र हा 8-8 तास लोड शेडिंग असलेला महाराष्ट्र हा तुम्ही आणि आम्ही सर्वांनी पाहिला। आज संपूर्ण महाराष्ट्र हा लोड शेडिंग मुक्त आहे। पूर्वी MERCच्या हेअरिंग्स व्हायच्या, टेरिफ वाढवण्याच्या संदर्भातल्या हेअरिंग्स ह्या 3 महिन्यातून एकदा व्हायच्या। कधी गेल्या 20 वर्षांमध्ये कुठेही असं तुम्हाला जाणवतं का की कधीतरी MSCB इलेक्ट्रिसिटीचा टेरिफ हा कमी झाला असं तुम्हाला कधीच आठवणार नाही। परंतु गेल्या काही दिवसात ठरवून, प्लॅनिंग करून, विजन ठेवून देवेंद्रजींनी या गेल्या 3 वर्षांमध्ये सातत्याने प्रयत्न करून जे इलेक्ट्रिसिटीचं असणारं सामान्य माणसांना जे बिल येतं आहे त्या बिलामध्ये त्यांना कपात व्हायला पाहिजे म्हणून त्यांनी प्रयत्न केले आणि ते प्रयत्न यशस्वी झाले। जनसुरक्षा कायद्याच्या निर्मिती संदर्भात माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी माध्यमात केलेले स्पष्टीकरण ऐकूया। की जनसुरक्षा कायदा हा दोन्ही सभागृहांनी मंजूर केलेला आहे। मी यापूर्वी देखील सांगितलं, या कायद्याच्या संदर्भात मोठी लोकतांत्रिक प्रक्रिया आपण केली। 25 लोकांची संयुक्त चिकित्सा समिती बनवून सर्व पक्षीय नेत्यांच्या समोर कायदा मांडला, क्लॉज बाय क्लॉज त्याच्यावर चर्चा केली। समितीने त्या ठिकाणी जी काही सूचना दिल्या त्या सूचना आपण इन्कॉर्पोरेट केल्या। समितीचा रिपोर्ट एकमताने आला, एकही डिसेंट नोट त्या रिपोर्टला नाही। हे करत असताना
12,000 वेगवेगळ्या प्रकारच्या सूचना आल्या, त्या सूचनांचंही पालन करून तसे चेंजेस आपण केले आणि दोन्ही सभागृहांमध्ये चर्चेअंती हे बिल आपण मंजूर केलेलं आहे। यामुळे भारताच्या संविधानिक व्यवस्थेला उलथून टाकण्याचा विचार करणारे आणि भारताच्या संविधानाला न मानणारे अशा प्रकारच्या ज्या शक्ती आहेत त्या शक्तींवर आपल्याला कारवाई करता येईल। मी पुन्हा एकदा सांगतो, काही लोक आजही बिल न वाचता त्यातलं एकही अक्षर माहिती करून न घेता या बिलाच्या विरोधात बोलतायत। त्यांनी जर बिल वाचलं तर ते कधीच या विरोधात बोलणार नाही। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्यावरील विश्वासामुळे भाजपा परिवार दिवसागणिक बळकट होत आहे। याचाच एक भाग म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उबाटा गटाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्रदादा चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपामध्ये पक्षप्रवेश केला। सर्वांचे आपली बातमीच्या माध्यमातून मनपूर्वक अभिनंदन। समाजचिंतन हा ज्यांच्या व्यक्तिमत्वाचा स्थायी भाव होता असे बुद्धिप्रामाण्यवादी, लेखक, महान विचारवंत, थोर समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर यांना आपली बातमीच्या माध्यमातून जयंती दिनी विनम्र अभिवादन। विद्वान, शिक्षण तज्ज्ञ, सौम्य स्वभावाचे नेतृत्व आणि राष्ट्रनिष्ठ विचाराचे प्रतीक प्राचार्य राजेंद्र सिंगजी म्हणजे श्रद्धेय रज्जू भैया यांना आपली बातमीच्या माध्यमातून पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन। पद्मश्री ॲडव्होकेट उज्ज्वल निकमजी यांची राष्ट्रपती नामनिर्देशित राज्यसभा खासदारपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन। आता महाराष्ट्र भाजपा 1.5 कोटी सदस्यांचा पक्ष बनला आहे। तुम्हाला सुद्धा भाजपचं सदस्य व्हायचं आहे का? तर तुमच्या फोनवरून 8800002024 या क्रमांकावर मिस कॉल द्या आणि भाजपा परिवाराचे सदस्य व्हा। नंबर पुन्हा एकदा ऐकून घ्या, 8800002024 या नंबरवर मिस कॉल द्या आणि देशाच्या विकासात सहभागी व्हा। आजच्या बातम्यांमध्ये इथेच घेऊया विराम। उद्या पुन्हा भेटूया नव्या बातम्यांसह। पाहत रहा आपली बातमी, आपल्या पक्षाची बातमी। धन्यवाद।